नमस्कार मंडळी, सुप्रियाज होम किचनमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तिखट शेवची रेसिपी, जे खूपच कुरकुरीत होणार आहेत आणि तुम्हाला हे नक्कीच आवडणार आहे. तर चला सुरुवात करूया. इथं मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आता मी ह्या तडका पॅनमध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता मी इथं फॉर्च्यूनचं बेसनसुद्धा घेतलेलं आहे 200 ग्रॅम. मी एकूण 2 पॅकेट्स हे यूज केलेले आहेत, म्हणजे एकूण हे जवळपास 400 ग्रॅम झालेलं आहे. आता हे जे बेसन आहे आपल्याला छानपैकी चाळून घ्यायचं आहे. आता इथं आपलं चाळूनसुद्धा झालेलं आहे. आता मी इथं खलबत्त्यामध्ये जिरं आणि ओवा जो भाजून घेतलेला होता तो सुद्धा जाडसर बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही इथं बघू शकताय त्याची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. तर चला आता आपण इथे इन्ग्रेडियंट्स बघूया. इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट 2 चमचे घेतलेले आहेत आणि 1 चमचा इथं मीठसुद्धा घेतलेलं आहे मी. आणि जे आपण वाटण इथं ओव्याचं आणि जिऱ्याचं केलेलं होतं ते सुद्धा आपल्याला इथं मिक्स करायचं आहे. तिखट जे आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार, जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर वाढू शकता. आता इथं जे तेलसुद्धा आपण तडका पॅनमध्ये ठेवलेलं होतं गरम करायला, ते सुद्धा इथं आपण घेतलेलं आहे. आता हे सर्व काही आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही डायरेक्टली हातानं मिक्स करायला अजिबात जाऊ नका, का म्हणजे तेल इथं गरम आहे. आता हे तुम्ही बघू शकताय की छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता मी हातानंच जे हे पीठ आहे ते व्यवस्थितपणे चोळून घेत आहे, ज्याच्यामुळे जे काही आपण इन्ग्रेडियंट्स घातलेले आहे ते व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि जो गरम तेलसुद्धा आपण इथं काढलेलं आहे ते पिठामध्ये छानपैकी मिक्स होऊन जाईल. जर मूठ आवळल्यावरती असा पीठ गोळा होत असेल तर ह्याचा अर्थ आहे की तेल छानपैकी पूर्ण पिठाला लागलेलं आहे. गरम पाणी शिंपडून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं लागेल तसंच आपल्याला पाण्याचा वापरसुद्धा करायचा आहे आणि पीठ जे आहे आपल्याला घटसरच मळून घ्यायचं आहे. इथं दुसऱ्या बाजूला मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे जे चकलीचं आईट आहे त्याला मी आतल्या बाजूने आधी पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता पाण्याचा वापर करून आपल्याला हा जो गोळा आहे असा लांब तयार करून घ्यायचा आहे. जितकं हे आईटमध्ये पीठ मावेल तितकं आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. आणि जो प्लेट आहे ते मी इथं शेवचं वापरलेलं आहे आणि तेलसुद्धा आता खूप गरम झालं आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या आचेवरतीच आपल्याला हे शेव जे आहेत अशाच प्रकारे पाडायचे आहेत कंटिन्युअसली. आणि आपल्याला हे शेव तेवढेच सोडायचे आहे जेवढे हे तेलामध्ये डीप होतील. आता आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. गॅस जो आहे तो आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे, जेणेकरिता हे जे शेव आहेत ते छानपैकी आतपर्यंत भाजून जातील. आता आपण ह्याला परतणार आहोत. दोन्ही बाजूनी हे शेव छानपैकी भाजले की आपल्याला हे शेव काढून घ्यायचे. आणि जे तेलामध्ये उरलेले जे शेवचे तुकडे आहेत ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचे. आणि नेक्स्ट प्रोसेससुद्धा आपल्याला सेम ह्याच प्रकारे करायचं आहे आणि कंटिन्युअसली आपल्याला हे शेव पाडायचे आहेत. इथं एक काळजी तुम्हाला घ्यायला हवी की जो आईट आहे आणि जो तेल आहे कढईमधला त्याच्यामधला जो अंतर आहे तो पुरेसा आपल्याला घ्यायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला भाजणार नाही. आणि अशाच प्रकारे आपल्याला कंटिन्युअसली हे शेव तेलामध्ये पाडून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता हे शेव किती छानपैकी भाजलेले गेलेले आहेत आणि हे खूपच कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत, ज्यांना तुम्ही चहासोबत सुद्धा ॲज अ स्नॅक्स खाऊ शकता. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा, ऐकलात ना आवाज? मग लगेच ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा.